हॅलो ऑल काल आपण सायन्स फर्स्टचा लेसन पाहिला होता ग्रॅव्हिटेशन. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला इंट्रोडक्शन करते सिमिलॅरिटी. जॉमेट्रीचा लेसन आहे फर्स्ट लेसन सिमिलॅरिटी. आता व्हॉट इज मीन बाय सिमिलॅरिटी? तुम्हाला सगळ्यांना रेशो अँड प्रपोर्शन माहिती आहे. रेशो आणि प्रपोर्शन तुम्ही कुठे शिकलात? नाईन्थ स्टँडर्डमध्ये. रेशो कसा लिहिला जातो? वेन हाऊ वी आर रिटर्न द रेशो ऑफ एनी टू नंबर्स. जेव्हा तुम्हाला मी सांगितलं जातं की रेशो लिहा, तुम्ही सिम्पली कसा लिहिता? सपोज मी सांगितलं तुम्हाला ए आणि बी चा तुम्हाला रेशो लिहायचा आहे, तर सिम्पली काय लिहिणार तुम्ही? ए अपॉन बी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द टू नंबर्स ए अँड बी. एनी टू नंबर्स आर इन प्रपोर्शन. मग प्रपोर्शन कसं लिहिता तुम्ही? ए ॲज टू बी. ठीक आहे, ह्याला काय म्हणतो आपण? प्रपोर्शन. आणि ह्यालाच काय म्हणतो आपण? रेशो. या लेसनमध्ये आपल्याला सिमिलॅरिटी लेसनमध्ये पाहायचं आहे ट्रायंगल, नंतर बीपीटी थेरम आहे. मी आज जो तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे. व्हॉट इज मीन बाय बीपीटी थेरम, ॲप्लिकेशन ऑफ बीपीटी थेरम, नंतर एरिया ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ठीक आहे, तर पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगितला की तुम्ही रेशो कसा लिहिता. जर दोन नंबरचा रेशो लिहायचा असेल तर तुम्ही सिम्पली लिहिता ए अपॉन बी. इट इज ऑल्सो नोटेड ॲज अ प्रपोर्शन ए ॲज टू बी. आता तुम्हाला मी जर विचारलं व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स किंवा एरिया ऑफ ट्रायंगलचा एखादा फॉर्म्युला विचारला मी, तर तुम्ही सिम्पली आन्सर काय देता? एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. मी फक्त सांगितलं तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगलचा मला हे सांगा, फॉर्म्युला सांगा. फॉर्म्युला काय आहे? हाफ इंटू बेस इंटू हाईट. आता समजा मी दोन ट्रायंगल घेते. वी आर टेकन टू ट्रायंगल्स. सपोज दिस टू ट्रायंगल्स आर ए बी सी. हा एक ट्रायंगल घेतला मी, नंतर सेकंड ट्रायंगल घेतला पी क्यू आर. मी त्याला हाईट डिनोट करते. सपोज ही एडी ह्या ट्रायंगलची हाईट आहे एबीसीची, पी क्यू आरची समजा पी एस हाईट आहे. ठीक आहे, मला लिहायचं आहे रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. म्हणजे मला काय घ्यायचं आहे? ह्या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घ्यायचा आहे. आपण पाहूयात एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आणि एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड वन पी क्यू आर. हे दोन ट्रायंगल राईट डाऊन केले मी. त्या दोन्ही ट्रायंगलचा मी एरिया घेतला आणि त्याचा मी तुम्हाला काय सांगितलं? रेशो घ्यायचा आहे मला. ठीक आहे, रेशो मीन सिम्पली ए अपॉन बी. तसंच मी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी लिहिला अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर लिहिला. मला ह्या दोघांच्या एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. एरियाचा रेशो इज इक्वल्स टू, मी आता फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला? हाफ इंटू बेस इंटू हाईट. सेम तसंच एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर चा फॉर्म्युला पण काय असेल? हाफ इंटू बेस इंटू हाईट. ठीक आहे, आता मला सगळ्यांनी सांगा की एबीसी हा जो ट्रायंगल आहे, ह्या एबीसी ट्रायंगलचा बेस कोणता आहे? बीसी. मग मी हाफ ॲज इट इज ठेवते. बेसच्या जागी, ह्या ट्रायंगलच्या बेसच्या जागी मी बीसी लिहिते. आणि त्याच ट्रायंगलची हाईट का आहे? एडी अपॉन हाफ इंटू बेस. सेकंड वन ट्रायंगल, खालचा ट्रायंगल जो आहे पी क्यू आर, त्याचा बेस पाहायचा आहे आपल्याला. कोणता बेस आहे? क्यू आर. अँड द हाईट ऑफ दॅट ट्रायंगल इज पीएस. हाईट आहे पीएस. आता वरती न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जेव्हा आपण डिव्हायडेशन करतो आणि जेव्हा मल्टिप्लिकेशनचे सिम्बॉल असतात, फक्त ॲडिशन आणि सबट्रॅक्शन नाही, मल्टिप्लिकेशनचे सिम्बॉल असतील वरती आणि खाली दोन्हीकडे, त्याची सेम कन्सेप्ट आहे, ती कॅन्सल आउट होते. मग वरती पण हाफ आहे, खाली पण हाफ आहे, तो कट झाला. मग रिमेनिंग काय राहिलं? देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर is equals to BC multiply AD upon QR multiply PS. Means when we are taking the ratio of areas of two triangles, any two triangles is equals to the corresponding base and height. म्हणजे मी काय सांगतेय, जेव्हा तुम्हाला कोणत्याही दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घ्यायचा असेल तेव्हा करस्पॉन्डिंग तुम्ही काय घेणार आहात? त्या ट्रायंगलचा बेस आणि त्याच ट्रायंगलची हाईट. सिमिलरली
त्या ट्रायंगलचा बेस आणि त्या ट्रायंगलची हाईट. कधी? जेव्हा तुम्हाला दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा असेल तेव्हा. समजले? आता पहा, जर सपोज हे दोन ट्रायंगल मी घेतले, ते सॉल्व आउट केलं, काय केलंय? द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. सपोज ह्या दोन्ही ट्रायंगलचा बेस सेम आहे. सपोज बोथ ट्रायंगल्स हॅव्हिंग द सेम बेस, म्हणजे समजा BC ची व्हॅल्यू सपोज आपण 10 सेंटीमीटर घेतली, तर QR पण 10 सेंटीमीटर जर मी सपोज घेतला, तर तुम्ही BC च्या जागी पुटअप केली व्हॅल्यू 10 आणि QR च्या जागी पुटअप केली तुम्ही व्हॅल्यू 10. मग 10 कॅन्सल होईल. जे रिमेनिंग राहिलं काय? फक्त करस्पॉन्डिंग त्यांच्या हाईट्स AD अँड PS हाईट्स राहिलं. कधी? व्हेन वी आर टेकिंग द सेम बेस. काय घेतलं आपण? दोन्ही ट्रायंगलचा बेस सेम आहे. मग तुम्हाला सांगता येईल व्हेन द एरिया ऑफ रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम बेस इज इक्वल्स टू देअर करस्पॉन्डिंग हाईट ओनली. म्हणजे जेव्हा दोन ट्रायंगलचा बेस सेम असतो तेव्हा त्यांचा एरिया काढताना काय घ्यायचंय? मग फक्त तुम्हाला त्यांची हाईट घ्यायची, कारण बेस काय आहे दोघांचाही सेम. कॉन्व्हर्सली आता मी तुम्हाला विचारतेय, जर हाईट दोघांच्या सेम असतील, इथे आपलं फॉर्म्युला काय आलेला? BC मल्टिप्लाय AD अँड QR मल्टिप्लाय बाय PS. मी आता काय सांगतेय? सपोज वी आर टेकिंग टू ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट. दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम घेते, म्हणजे सपोज मी हे AD 5 आहे तर PS पण 5 घेते. म्हणजे AD च्या जागी तुम्ही पुटअप करू शकता 5 अँड PS च्या जागी पुटअप केला सपोज 5. 5 गेट कॅन्सल, रिमेनिंग ओनली बेसेस. म्हणजे तुम्हाला काय समजलं आता? जेव्हा हाईट सेम घेतली तेव्हा फॉर्म्युलामध्ये फक्त कोण राहिला? बेस. आणि मग अशी काय केलेलं? आपण बेस सेम घेतला होता तेव्हा फक्त त्याची करस्पॉन्डिंग काय राहिली होती? हाईट. म्हणजे लक्षात ठेवा काय? व्हेन वी आर टेकिंग द रेशो ऑफ areas of two triangles having same base, then it is equals to corresponding their height only. म्हणजे जेव्हा बेस सेम असतो तेव्हा फॉर्म्युलामध्ये फक्त हाईट घ्यायची, आणि जेव्हा हाईट सेम दिली जाते तेव्हा फॉर्म्युलामध्ये घेताना फक्त बेस घ्यायचा त्याचा. ठीक आहे? आणखी एक कन्सेप्ट सांगते. जेव्हा दोन लाईन पॅरलल दिल्या जातात आणि त्या दोन लाईनच्या आतमध्ये जेव्हा ट्रायंगल येतात, दोन ट्रायंगल, आणि त्या दोन ट्रायंगलचा बेस जर सेम असेल, व्हेन वी आर टेकिंग एनी टू ट्रायंगल्स विदिन द टू पॅरलल लाईन्स हॅव्हिंग कॉमन बेस, देन देअर हाईट ऑल्सो कॉमन ऑर ऑल्सो सेम. म्हणजे दोन पॅरललच्या आतमध्ये ह्या पॉइंटला आपल्याला ते कन्सेप्ट लागणार आहे म्हणून सांगते मी. दोन लाईन जेव्हा पॅरलल दिल्या जातात आणि त्याच्या आतमध्ये जेव्हा दोन ट्रायंगल असतात, त्या ट्रायंगलचा जर बेस सेम असेल तर करस्पॉन्डिंग त्यांची हाईट पण सेम येते. मी ह्या पॉइंटमध्ये सांगते तुम्हाला. नेक्स्ट आपण पाहणार आहोत बीपीटी थेरम. हा एक्झामला विचारला जातो. व्हॉट इज मीन बाय बीपीटी थेरम? तर हे स्टेटमेंट तुम्हाला दिलं जातं, तुम्हाला फक्त प्रूफ लिहायचं असतं. काय आहे बीपीटी थेरम? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम is the long form of the BPT theorem. What is the statement of BPT? If a line is parallel to the side of a triangle, एक लाइन आहे ती ट्रायंगलच्या साइडला पॅरलल आहे. It intersect the remaining sides in two distinct points. Then the line divides the side in the same proportion. मी डायग्राम काढते, पहिल्यांदा पहा, इकडे लक्ष द्या. ट्रायंगल ABC. सपोज एक लाइन मी पास केली, इट इंटरसेक्ट ॲट टू डिस्टिंक्ट पॉइंट दिले तुम्हाला. ठीक आहे? हा पॉइंट आहे सपोज P अँड Q. ह्या होल लाईनला मी सपोज करते L. स्टेटमेंट इज इफ अ लाइन इज पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, line is parallel to a side of a triangle. BC is side of triangle. Line is parallel to a side of a triangle. Intersect the remaining sides. Intersects
the remaining sides in two distinct points, then the line divides the side in the same proportion. मग ती लाईन रिमेनिंग टू साइडला प्रपोर्शन मध्ये इंटरसेक्ट करते. प्रपोर्शन मीन्स इट डिवाइड्स इन टू इक्वल पार्ट्स. मग आपल्याला प्रूफ काय करायचंय? AP अपॉन PB इक्वल्स टू AQ अपॉन QC. हे प्रूफ दॅटचं स्टेटमेंट आहे तुमचं. तुम्हाला काय सांगितलं? एक लाईन ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल आहे दिसते तुम्हाला. लाईन L इज पॅरलल टू BC आणि ती लाईन त्या ट्रायंगलच्या उरलेल्या ज्या दोन साइड आहेत त्या दोन साइडला इंटरसेक्ट करते ह्या वेगवेगळ्या दोन पॉइंट मध्ये. हो आहे P अँड Q. देन द लाईन डिवाइड्स द साइड इन द सेम प्रपोर्शन. मग ती जी लाईन आहे ती ह्या ट्रायंगलच्या दोन साइडला प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते. हे तुम्हाला प्रूफ करायचं आहे. मग पहा गिवन काय दिले तुम्हाला? गिवनचं स्टेटमेंट लिहूयात आपण. काय? लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड इन टू डिस्टिंक्ट पॉइंट. ठीक आहे. म्हणजे ही लाईन जी आहे किंवा लाईन L इंटरसेक्ट L लाईन AB ला आणि AC ला इंटरसेक्ट करते. इंटरसेक्ट AB and AC at two distinct point P and Q. Two distinct points P and Q respectively. समजलं? हे गिवन आहे. त्यांनी सांगितलंय की जी लाईन आहे ती ट्रायंगलच्या दोन लाईनला इंटरसेक्ट करते वेगवेगळ्या पॉइंट मध्ये आणि ते पॉइंट कोणते आहेत? P and Q. हे झालं तुमचं गिवन. ठीक आहे. प्रूव्ह दॅट साठी काय काय प्रूव्ह करायचंय तुम्हाला? It is in the same proportion means AP upon PB is equals to AQ upon QC. हे तुमचं प्रूव्हचं स्टेटमेंट आहे. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. आता ॲज इट इज जर डायग्राम पाहिली, वेन वी आर टेकिंग ॲज इट इज डायग्राम, नथिंग इज फॉर अवर सोल्युशन. म्हणजे काहीच नाही आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी. आपल्याला काहीतरी कन्स्ट्रक्ट करावं लागेल. कन्स्ट्रक्शन काय करते पहा मी. join BQ and join PC. Join PC and BQ. ठीक आहे. जॉईनिंग केल्यामुळे ट्रायंगल क्रिएट झाले त्यामध्ये. आता आपण प्रूफ पाहूया. पहा प्रूफ. सगळ्यांनी डायग्रामकडे पहा. इन ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल. आता मला सांगा जे प्रूफ करायचंय AP PB AQ QC ह्या ज्या लाईन आहेत किंवा हे जे सेगमेंट आहेत तो ट्रायंगलचा एक भाग आहे. म्हणून मला प्रूफसाठी काहीतरी ट्रायंगल घ्यावे लागतील. मग मी सपोज करते फर्स्ट ट्रायंगल APQ रेशो घेते मी. वी आर टेकिंग द रेशो ऑफ एनी टू ट्रायंगल्स. सपोज फर्स्ट वन इज ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQB. दोन ट्रायंगल घेतले मी. APQ अँड PQB. त्या दोघांचा रेशो घेते मी. एरिया ऑफ ट्रायंगल APQ and upon area of triangle PQB. APQ and PBQ having equal heights, therefore the ratio of area of two triangles, both triangles APQ and PQB having equal height PQ. ह्या ट्रायंगलची हाईट आणि ह्या ट्रायंगलची हाईट. त्यामुळे आपण घेताना फक्त बेस घेणार आहोत. काय बेस आहेत त्याचे? मग AP upon PB because triangle having equal heights. समजलं? हे फर्स्ट स्टेटमेंट आहे माझं. मी काय घेतलं पहिल्यांदा? एरिया ऑफ ट्रायंगल APQ आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQB. या दोन्ही ट्रायंगलचा हाईट सेम असल्यामुळे मी फक्त त्याचे बेस घेतले दोघांचे. APQचा बेस आहे AP आणि PPQचा बेस आहे PB. सेकंड आता सेम तसंच आपण एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. What is the answer? Similarly, both triangles having same height, therefore the ratio of
areas of two triangles is equals to corresponding bases only. मग त्या दोघांचे फक्त बेस घ्यायचे कारण ह्या दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम आहे म्हणून. मग ह्या ट्रायंगलचा बेस काय घेणार मी AQ आणि खालच्या ट्रायंगलचा बेस आहे QC. सेम रिझन, ट्रायंगल हॅविंग इक्वल हाईट्स. ट्रायंगल हॅविंग इक्वल हाईट्स. ठीक आहे, फर्स्ट अँड सेकंड स्टेटमेंट झालं. then but triangle PQB and triangle PQC lie within the two parallel lines. Both triangles lie within the two parallel lines and having common base which is PQ. PQB ट्रायंगलचा आणि PQC ट्रायंगलचा बेस कॉमन आहे कोणता PQ. Both triangles lie in between the two parallel lines and having common base. Hence, both triangles having common height also. म्हणून PQB ट्रायंगल हा छोटा ट्रायंगल इकडे दिसतोय, PQC ट्रायंगल ह्या दोघांचाही बेस PQ आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ते दोन्ही ट्रायंगल दोन पॅरलल लाईनच्या आतमध्ये लाईट झालेले आहेत म्हणून त्यांची हाईट पण सेम आहे. आता पहा, जेव्हा दोन्ही ट्रायंगलचा हाईटही आणि बेसही सेम असतो तेव्हा त्या दोन्ही ट्रायंगलचा एरिया सेम असतो. कारण मी मगाशी काय सांगितलं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू बेस हाईट. पण दोन्ही ट्रायंगलचा मी आता सांगितल्याप्रमाणे समजा मी ट्रायंगल घेतला PQB आणि नंतर PQC, तर दोन्ही ट्रायंगलचा जर बेसही सेम असेल हाईटही सेम असेल तर दोन्ही कट होणार आहे. आन्सर येईल 1. हा फक्त खालचा, सपोज आपण घेऊया तिथे हा PQB आणि PQC. मी सांगितलं आता, आय एम सेइंग दॅट both triangles PQB and PQC having same height and base. Then the value of base and height is cut. The answer is only 1. Area of triangle PQC ही कन्सेप्ट डिवाइडला आहे, तिकडे गेल्यावर वरला मल्टिप्लाय साइन म्हणजेच काय भेटेल तुम्हाला, एरिया ऑफ ट्रायंगल PQB is equals to area of triangle PQC. Means what? When both triangles having same base and same height, then एरिया ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. जेव्हा दोन ट्रायंगलचा हाईट आणि बेस सेम असतो तेव्हा त्या दोन्ही ट्रायंगलचा एरिया ही सेम असतो. मग तुम्हाला काय भेटले या स्टेटमेंट वरून की एरिया ऑफ ट्रायंगल PQB जितका आहे तेवढाच एरिया ऑफ ट्रायंगल PQC आहे. व्हाय? बिकॉज PQB and PQC triangle having common base which is PQ. Also it lies in between the two parallel lines. Hence it having the common height. त्या दोघांची हाईट आणि बेस कॉमन असल्यामुळं त्या दोघांचा एरिया पण काय झाला सेम. स्टेटमेंट मी लिहिते पहा इकडं, ट्रायंगल PQB and triangle PQC having common base. Also side PQ is parallel to BC. Hence height of triangle PQB and triangle PQC is same. अंडरस्टूड? हाईट पण सेम आहे, कॉमन बेस आहे त्याचा आणि हाईट पण सेम आहे म्हणजेच काय लिहिणार तुम्ही, एरिया ऑफ ट्रायंगल PQB and area of triangle PQC is equal. एरिया दोघांचा आहे त्यामुळे काय झाला सेम. मग तुम्ही इक्वेशन नंबर 1 मध्ये PQB च्या ऐवजी PQC पुट अप करू शकता किंवा सेकंड मध्ये PQC च्या ऐवजी PQB पुट अप करू शकता. कुठेही एक व्हॅल्यू पुट अप करूयात आपण. मी PQB च्या जागी इक्वेशन नंबर 1 मध्ये PQC पुट अप करते. Therefore area of triangle APQ upon area of triangle PQC
इज इक्वल्स टू स्टेटमेंट 1 इज AP अपॉन PB. सेकंड स्टेटमेंट ॲज इट इज मी कॉपी करते. एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल्स टू AQ अपॉन QC. ठीक आहे, हे न्यू इक्वेशन आलं आपण. मग ह्या इक्वेशन आणि ह्या इक्वेशनची लेफ्ट हँड साइड इज सेम. Left hand side is same when the two equation having the same left hand side or right hand side. This equation having same left hand side, therefore their right hand side is also equal. Therefore मग काय लिहिणार तुम्ही right hand side त्यामुळे equal असेल. मग AP upon PB is equals to AQ upon QC. हेच तुम्हाला काय करायचं होतं to prove. Understood? हा थेरम एकदा सगळ्यांनी परत रिवाइज करा. पहा, सिमिलॅरिटी हा लेसनमध्ये आपण सगळ्या रेशो कसा लिहितो, प्रपोर्शन कसं लिहितं, वी हॅव टू सी इन द 9th स्टँडर्ड ऑल्सो. अँड वी आर गिवन द रिव्हिजन ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल. द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. मी सगळं इंट्रोडक्शन सांगितलं, BPT थेरम सांगितलं. पहा कसं केलं होतं आपण. हे दोन ट्रायंगल चेक केले, हे दोन ट्रायंगल चेक केले. PQP आणि PQC का त्याची हाईट आणि बेस सेम आला, का त्या दोन ट्रायंगलचा एरिया सेम आला. मग आपण ही एक व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप केल्यानंतर लेफ्ट हँड साईड इक्वल आली. मग राईट हँड साईड पण आपण इक्वल घेतली आणि लास्टला फायनल स्टेटमेंट लिहिले विच इज वी हॅव टू प्रूव्ह AP अपॉन PB इज इक्वल्स टू AQ अपॉन QC. नेक्स्ट पॉईंट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया.